तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलवर, ज्याचं नाव आहे सह्याद्रीचे वारकरी. तर आज आपण पहिल्या व्लॉगला सुरुवात करतोय आपल्या. तर आज आपण रायगडावर जाणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता मागे सर्व परिसर. आम्ही जिथं आज थांबलेलो तर तिथं आम्ही आता सध्या दिव्यागर बीचवर आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं कसं सीन आहे. तर चला तुम्ही ब्लॉगमध्ये पुढं आमच्यासोबत जोडले राहा, म्हणजे तुम्ही पुढं बघू शकता कसं आहे कसं नाही आहे. तर बघूया पुढे. तर मित्रांनो, आता आपण रायगडला चाललेलो आहे. तर आपल्याला जवळजवळ 70 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आता. आणि आपले मित्र कंपनी पण आपल्या सोबत आहेत. सगळ्यांनी हाय करा रे. हाय हाय गाईज. नमस्कार मित्रांनो. गाईज राम राम. तर सध्या आपण रायगडच्या पायथ्याशी म्हणजे रायगड पर्यंत आलोय आपण आता. पुण्यनगरी म्हणजे जसं म्हणतात पुण्यभूमीमध्ये सध्या आपण. तुम्ही बघू शकता इकडे महाग डोंगर वगैरे. सध्या आम्ही आता इथं स्टॉप घेतलेला घाटामध्ये. तर कसं वाटतंय मित्रांनो इथून? स्वर्गात आल्यासारखं 100% मनातलं बोलले मित्रांनो. तर मित्रांनो, आता सध्या आपण पाचडमध्ये. तर पाचडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींची म्हणजे आपल्या राज्यमाता जिजाबाईंची समाधी आहे. तर आपण आता पाचडमध्ये आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथं त्यांची समाधी आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, असा काही परिसर आहे जिजामातेंच्या समाधीचा. तर तुम्ही बघू शकता समोरच. समाधीचे दर्शन वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता ग्रामपंचायत जी पाचड आहे तिथे ह्यांचं पाण्याचं जे स्टोरेज आहे, आपण तिथं आलेलो बघायला. तर आता आपल्याला राज्यमाता जिजाऊंच्या पाचाड येथील वाड्यात जायचं आहे. तर तिथं तुम्हाला बघायला भेटेल की त्यांचा जो वाडा होता, तर तिथं तुम्हाला मी दाखवेल की वाडा कशा प्रकारे होता, जुनी पद्धत कशी होती, वाडा कसा होता. तर पुढं तुम्ही जोडले राहा. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आता पाचडच्या राज्यमातांच्या जिजामातांच्या वाड्या जुन्या वाड्यापाशी म्हणजे ज्यांचा जो वाडा होता तिथं आम्ही आलेलो आहे. आपले मित्रमंडळी चला रे का चल गप. काही बघू शकतो मी तर मागे गाडीवर इथे त्यांचं चाललेलं आहे. ते उरकून येतात ते. आम्ही तोपर्यंत आदित्य आणि मी पुढे आलोय आणि पुढे जाऊन तुम्हाला वाडा दाखवतो. समोर बघू शकता ही वाड्याची एंट्री आहे. वाडा म्हणण्यापेक्षा ही छोटा गडा टाईपच आहे, छोटा फक्त जमिनी लगत आहे. फक्त लय वाडा म्हणण्यापेक्षा लय मोठे, लय सगळ्यात मोठे. आपले कार्यकर्ते मित्रमंडळी आलेले. काय काय यो भो काय पण नको म्हणू. तर तुम्ही आता आम्ही वाड्याकडे चाललेलो आहे. इकडून एंट्री आहे मित्रांनो. तर आपण आता आज जाऊयात. बघू शकता आतमधून एवढा सगळा मोठा आहे व्ह्यू तुम्ही बघू शकता. आपण उभे आहेत आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये. हा समोरचा दिसतो तो रायगड. किती छानपैकी दिसतंय बघा. असं तुम्ही रायगडला गेलेत ना तरी तुम्हाला रायगड असा क्लिअर दिसणार नाही. बरोबर साहेब? रायगड कसा दिसतो? तलापासून ते वरपर्यंत एकदम क्लिअर दिसतोय. क्लिअर म्हणजे तासल्या गतीने आहे ना. त्या रायगडवरती तासल्या गती ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही. जाणारी लोक आहेत कोण? रोपेने किंवा मधून शॉर्टकटने जातात. पण तासल्या ठिकाणी कोण जाऊ शकते? फक्त घोडपडत. बरोबर ना बाबा? नाहीतर कोणी जाऊ शकत नाही. असा छानपैकी रायगड आहे. बरं, रायगडचे मेन 2 पॉइंट आहेत, तुम्हाला माहिती आहेत, ऐकू आहेत. हा माझ्या अंगठ्यासारखा दिसतो बघा डाव्या साईडला आहे ना. त्या पॉइंटचं नाव काय आहे? टकमकटोक पॉइंट. बरोबर? हल्ली सुशिक्षित लोक आहेत ते बोलतायत की हा टकमकटोक पॉइंट आहे. पण त्या मेन पूर्वत नाव काय आहे त्या पॉइंटचं? कडेलोट आहे. तो मेन कडेलोट आहे. हा बघा, हा जेवढा क्लिअर दिसतोय ना तेवढा अजून खाली खोल आहे. तेवढा अजून खाली खोल आहे. हा पॉइंट खालूनच तुम्हाला क्लिअर दिसेल. वरून दिसणार ना. वरी तुम्ही त्या पॉइंट वर जाणार ना, सेल्फी काढणार. किती लोकांचा तिथून अपघात झालेला आहे. तर इथूनच पॉइंट क्लिअर दिसतोय.
तर तो कडेल होत. आता आपल्याला हिरकणीने प्रवेश कुठं केला रायगडावरून खाली, हा बघा, हा 3रा नंबरचा हिरकणी बुरुज. इलेक्ट्रिकचा पोल आहे साहेब, आहे ना, पॉइंट इथूनच क्लिअर दिसतील तुम्हाला. तिथून तिने प्रवेश खाली केला. हा, तिचं स्थानिक गाव रोपेच्या खाली आहे. हा, तर ह्या रायगडच्या पायथ्याला पाचाड म्हणून गाव आहे. पाचाड गावाच्या समोर आऊसाहेबांचा भव्य असा हा राजवाडा आहे. राजवाड्याचा परिसर 9.5 एकरचा आहे. परंतु राजवाडा बांधताना हिरोजी इंदुरकरांनी रायगड बांधला तसा आहे हिरोजी इंदुरकरांनी बांधला. मग वाडा बांधताना सुरुवात केली कुठून, तर ही 4 बाजूची तटबंदी, कमाल अशी 4 बाजूची ही तटबंदी आहे. ही तटबंदी बांधल्याच्या नंतर प्रत्येकांच्या आतमध्ये वास्तव्य बांधली, म्हणजे घर. वास्तव्यावरती कुठल्याही बोर्ड आपल्याला दिसणार नाही, पण मी इथला स्थायिक आहे, मी माहिती तुम्हाला सांगू शकतो. तर मग प्रत्येकांचं वास्तव्य बांधलं. वास्तव्यामध्ये पहिलेच आपल्याला वास्तव्य आऊसाहेबांचं बघायचं आहे. हे बघा, या ठिकाणी आऊसाहेब राहणार, या ठिकाणी साहेब आऊसाहेब राहते. वरती काय होतं तर साहेबांनी लाकडं होती आणि कौलं होती. ते बघा, ही 4 पाकी घरं कशी दिसत आहेत, हे पूर्वीची घरं, असेच घरं पूर्वीची इथं होती. उंची पण तेवढी, आता हायफाय लोकांची बिल्डिंग आहेत, पण घरांचा आकार ह्या वाड्यामध्ये असाच होता, उंची बिंची 4 पाकी. आणि वरती काय होतं, साहेबांनी लाकडं होती आणि ही कौला अशी होती. पण जसा रायगड जालपोळ झाला, आऊसाहेबांचा राजवाडाही जालपोळ झाला, वरचं शिल्लक काही राहिलं नाही. मराठी भाषेमध्ये म्हणतो आपण, काय म्हणतो, शिल्लक काय राहिले तर आपला घराचा पाया. तर हा शिल्लक घराचा पाया मजबूत झालेला आहे. मजबूत कसा छानपैकी दिसतोय कोरलेला. तर त्या ठिकाणी आऊसाहेब राहणार. आऊसाहेबांच्या सेवेला महाराजांची 4थी पत्नी, तिचं नाव पुतलाबाई, बरोबर. बाकीचे महार रायगडला आहेत 8 होत्या, 7 वरती, पण एक आईच्या सेवेला खाली होती, ती हा आईच्या सेवेला होती. मग पुतलाबाई कुठे राहतात, आपण उभे आहेत कुठे, पुतलाबाईच्या घरामध्ये. हे पुतलाबाईचं घर. कंडिशन मी वरचं सांगितलं, काही राहिलेलं नाही, शिल्लक फक्त हा पाया म्हणून राहिलेला आहे. त्याचा आता गव्हर्नमेंट डागडुगी, हे गवत वगैरे गव्हर्नमेंट काढते, ते लेबर वगैरे आहेत. तर ह्या ठिकाणी पुतलाबाई राहायची. हा, बाकीच्या सेवेला 14 सेवक होते आऊसाहेबांच्या, ते फॅमिलीसह राहायचे. मग ते कुठे आहे ते बघा, ते झाड बघा दिसतात, ती पाण्याची टाकी आहे ना, तिकडे हे चौतरे दिसत आहेत, हे आऊसाहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे हे सेवकरी, हे फॅमिलीसह राहायचे. आता हे गवत वगैरे काढलं का क्लिअर असं हे दिसणार चौतरे ओपन, तरी पण माहिती सांगणं हे माझं कर्तव्य. तर हे सेवेकरांची घर. आता रायगडला भव्य असं सिंहासन आहे, तुम्ही बघितले असाल, आहे ना. तसं ह्या ठिकाणी शिवकालामधल्या 2 विहिरी आहेत. तर राजे जर कधी ह्या राजवाड्यामध्ये आईला भेटायला आले तर आईच्या घरामध्ये गप्पा गोष्टी वगैरे सांगायचं नाही. राजांचं ना आईचं ठिकाण सेवकांना घेऊन गप्पा गोष्टी सांगण्याचं वेगळं त्यांचं सिंहासन आहे. रायगडला सिंहासन तसं इथेही आहे. चला आपण तिथे मेन दर्शन घेऊया. पण राजांचे कपडे नुसते ओल्लेगार, घामाने. घोड्यावरनं येणं म्हणजे काय साधी गोष्ट ना, रायगडावरनं लगेच घोडे लगामला बांधायचे ना, राजे येऊन इथं बसायचे. पण राजांचे कपडे एकदम ओलेगार संपूर्ण. मग राजांचे ते संपूर्ण कपडे ओलेगार, घोड्यावरून आले नाही इथे बसले, मग राजांचा घाम इथे जाईल कसं काय, संपूर्ण वीर पॅक, कुठेही लिकेज नाही. मग राजा इथे बसणार. ही बघा एसी आहे, आलं ना लक्षात आहे, ही एसी आहे. आपल्या घरामध्ये फ्रीज असते, फ्रीज उघडल्याच्या नंतर गार वाफा येतात, पण त्याच्यापेक्षा स्पेशल जास्त वीर पॅक. मग ह्याच्यातून नुसत्या पाण्याच्या गार वाफा, गार वाफा, कुठेही लिकेज नाही, इथूनच मार्ग वाफा याच्या पाण्याच्या. मग आऊसाहेब या ठिकाणी बसणार, राजे खेटून इथे बसणार, थंडगार होणार. मग पाण्याचे हांडे पाणी काढण्याचा प्रॉब्लेम येतो ना प्या घरी, तो बघा तिथे राहत होता, तो तुटल्या गेलाय. मग तिथून असे पाण्याचे हांडे लाईनीत इथपर्यंत. आणि ह्या ठिकाणी आऊसाहेब बसणार, या ठिकाणी राजे बसणार, ह्या ठिकाणी एवढं पोतं असणार. कसलं साहेब, वेगवेगळ्या फळांचं. आणि मग राजे असे बसणार समोर, आणि राजांचे सेवक आऊसाहेबांचे सगळे इथे खाली बसणार. मग आऊसाहेब तोंड इकडे फिरवणार, राजे पण तोंड इकडे फिरवणार. आणि मग समोर घाम निघून गेला ना वापेने, मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगणार राजे. नुसतंच का नाही, प्रत्येक कुटुंबियांना इथे लाईनीत उभे करणार राजे, लाईनीत उभे करणार. प्रत्येक कुटुंबियांशी राजे गप्पा गोष्टी सांगणार आणि त्या पोत्यामधली एक एक फलं सर्वांना देणार. काही इकडच्या आमच्या महिला पूर्वीच्या
त्याही राजे कधी येते त्यांचं दर्शन घ्यायला यायचे, पाण्यावरती यायचे आणि त्यांच्याशी सुद्धा राजे गप्पा गोष्टी सांगायचे. नुसते कोरडं नाही, पूर्वीचं खाणं वेगळं, काय शेंगदाणे, गूळ, चणे, वाटाणे, खोबरं हे त्यांना सुद्धा राजे आणायचे, द्यायचे. तर ही तक्याच्या विहिरीची माहिती, जशी माहिती भेटेल आपण त्या विहिरीची माहिती घेऊ. ते पिण्याचं पाणी फक्त सर्व लोकांना, आणि ह्याला पाझर नाही, काही नाही. ते 25 फूट खोल, पण हे 35 ते 40 फूट खोल आहे. पण हे पूर्वीपासूनच ओपन. पण हे पाणी एवढं आलं कुठून, तर वरून पावसाने पडलेले हे पाणी. हे पाणी खास घोडे धुणे, घोड्यांना पाणी पाजणे, आऊसाहेबांचे सेवकांचे कपडे आणि आंघोळीसाठी हे किरकोळ पाणी, ते पिण्याचं पाणी. 9.5 एकरमध्ये ही भिंत बघा आहे. अशी भिंत पाठीमाग आहे, ही माहिती सांगतो. या भिंतीला बघा असे सारखे होल आहे. 9.5 एकरची तटबंदीमध्ये ते बघा लांबून असे सगळे असेच आहे संपूर्ण भिंतीला. हे कशासाठी? तर आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये पूर्वी लाईट नव्हती, आता ही लाईट नाही. मग राजे त्या टकमकटक पॉईंटवरती उभे राहणार आणि मग संध्याकाळी 7 वाजता खाली निरीक्षण करणार. माझ्या आईच्या राजवाड्यामध्ये नुसता दिव्यांचा आणि मशाल्यांचा उजेड, त्याच्यासाठी हा नमुना आहे. आता ह्या घोड्यांच्या पागा इथे घोडे बांधायचे. हा संपूर असं लांबचिल्ल्याच दिसतोय ना, हे घोड्यांना विंटरी तिकडून आहे. त्या बघा पायऱ्या अशा आडव्या, त्या गवतामधून आता ते ओपन करतील लोक. मग प्रत्येक पॉईंटवरती मी लोकांना नेतो ना, माहिती देतो. पण अवघड असल्यामुळे माहिती देणं हे माझं कर्तव्य. तर ह्या घोड्यांच्या पागा, राजा आईचं दर्शन, त्यांना भवानी माता प्रसन्न झाली. हे दर्शन राजांनी कधीच डावललं नाही. सकाळी पहाटे सूर्य असतानाच आईचं दर्शन घ्यायचं आणि भवानी मातेचे. पण ते कुठून? रायगडावरून. ठीक आहे, पण ते कुठला पॉईंट? त्या टकमक पॉईंटवरली मी मगाशी सांगितलं तर हा मेन कडे लोट, पण आता नावच त्याचं पडलं की टकमकटोक पॉईंट. आईला कसं काय समजणार? पण दर्शन घेण्यासाठी राजांनी काही ना काहीतरी इशारे ठेवले होते. काय? तर मग राजे पुढे उभे, पाठीमागे एक त्यांचा सेवक, भव्य असं वादळ, त्यांच्या हातामध्ये भगवा झेंडा त्या सेवकांच्या. आणि मग तो हव्याने नुसता असा डुलायचा. तरी आईला समजायचं नाही दर्शन घ्यायला आलेत की नाही. मग राजाने काय केलं, शाळेत लेकरी जातात ना, भेल वागावं असते. पूर्वी वातावरण शांत असायचं. मग त्या ठिकाणी राजाने घंटा वाजवला जोरात, ढाण ढाण ढाण. मग आईला समजले. मग आई निघणार ना. ह्या बघा 3 पायऱ्या समोर आहेत, तिकडच्या पाठीमागच्या. ते बघा मोठी पायरी तिकडची आहेत ना, खाली 2 आहे. ती पाठीमागची पायरी आहे ना, मग तिथे आऊसाहेब उभे राहणार असं समोर. मग राजाने बघितलं माझी आई आता आलेली आहे. मग समोरून तिथून मग ते दर्शन घ्यायचं. दुसरे 2 चौकीदार आऊसाहेबांचे 1000 ते 12 किलोमीटरवर आहे. ते काय म्हणतात, त्याला वाघबिल म्हणतात. हा बघा माझ्या बोटासमोर बघा, टकमकटोकच्या पॉईंटला 2 होल दिसत आहेत का? बघा सर्वांनी, बघा साहेब, दिसले का तुम्हाला? हे बघा, हे बघा, बोटासारखे आहे आपल्या डोळ्यासारखे. हे बघा, टकमकटोकचे हे झाड सुकलेलं आहे त्याच्या समोर आहे ना.